आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा राज्यात फटका बसू लागलाय। इंधन आणि गॅस पुरवठ्याबाबत राज्यातील नागरिकांबरोबरच हॉटेल व्यावसायिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। हॉटेल व्यवसायावरही याचा परिणाम होताना दिसतोय। त्यामुळे कोल्हापुरातील हॉटेल व्यावसायिकांनी गॅस तुटवड्याची भीती व्यक्त करत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली। या भेटीदरम्यान केवळ 2 दिवस पुरेल इतकाच गॅस साठा आपल्याकडे उपलब्ध असल्याचं हॉटेल व्यावसायिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे। युद्धाची स्थिती दिवसेंदिवस भीषण आणि भयानक होत चाललेली आहे। तर त्या संदर्भात सर्वकडून आम्हाला सर्व हॉटेल व्यावसायिकांकडून कॉल आलेले की काय करायचं पुढं। आम्ही देखील संभ्रमावस्थेत पडलो आणि आज म्हटलं फायनली कलेक्टर साहेबांची मीटिंग घेणं गरजेचं आहे। आपल्या ऑफिसरना पण आम्ही भेटणार आहे। तर त्यांना विचारलं की काय करायचं, नेमकं आम्ही काय स्टेप घ्यायची। तर त्यांचं म्हणणं आहे की केंद्र शासनाचा कडून ज्यापर्यंत सूचना पुढच्या येत नाही तोपर्यंत आम्ही काही करू शकत नाही, कारण सप्लाय सगळा त्यांच्या हातात आहे। जरी किती काही म्हटलं तरी लोकल जे घरगुती सिलेंडर वापरतात, घरगुती लोकांसाठी ते सप्लाय देणार आहेत, हॉस्पिटलसाठी देणार आहेत, एज्युकेशन हबसाठी देणार आहेत। पण कमर्शियल म्हणजे इंडस्ट्री किंवा हॉटेलकरिता त्यांनी आता थोडेसे निर्बंध घातले आहेत, कारण जोपर्यंत सप्लाय सुरळीत होत नाही तोपर्यंत ते काही शाश्वती देत नाहीत।